पुण्याचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। प्रभाग क्रमांक 38 मध्ये यानिमित्त विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आले। भूमिपूजन प्रसंगी प्रभागामधील महिलांनी आपल्या लाडक्या नेत्याचं औक्षण करून त्यांचं अभिष्टचिंतन केलं। पुण्याचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। त्यांच्या प्रभाग क्रमांक 38 मध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आले। या भूमिपूजन प्रसंगी प्रभागामधील महिलांनी आपल्या लाडक्या नेत्याचं औक्षण करून अभिष्टचिंतन केले। आपल्या वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक जण काही ना काही सामाजिक उपक्रम राबवत असतात। त्यामध्ये फळांचं वाटप, आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात येतात। पण पुण्याचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांचा वाढदिवस मात्र चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय। त्यांनी आपल्या प्रभागामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन या प्रसंगी केलं आहे। ड्रेनेज लाईन, रस्ते काँक्रिटीकरण अशा विविध विकास कामांचं भूमिपूजन करून त्यांनी नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आहेत। महिला भगिनींनी त्यांचं औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पेढे भरवून आपल्या नेत्याचं अभिष्टचिंतन केलं आहे। या सगळ्यांचे स्वतः दत्तात्रय धनकवडे यांनी आपल्या शब्दामध्ये आभार मानलेत। नमस्कार। आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक 38 बालाजीनगर, राजीव गांधी नगर या परिसरामध्ये अनेक विकास कामांची भूमिपूजन आज करण्यात आली की जेणेकरून ज्या भागामध्ये ड्रेनेजची समस्या होती, काही ठिकाणी रस्त्यांची होती, काही काँक्रिटीकरण होतं, पाण्याचे काही थोड्याफार प्रमाणामध्ये समस्या ज्या असतील ह्या पूर्णपणे समस्या सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही काम करतोय आणि त्याची भूमिपूजन आज होत आहेत। नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं काम चैत्रवन झोपडपट्टी असेल, त्याचप्रमाणे राजीव गांधी नगर असेल या परिसरामध्ये होईल। त्याचप्रमाणे आज आपण जे लसीकरणाची संपूर्ण राज्यामध्ये देशभरामध्ये जी सुरुवात झाली रुबेला गोवर लसीकरणाची, त्याची सुरुवातसुद्धा आजच्या या आपल्या नर्सिंग होममध्ये सुरू झालेली आहे। त्याही कार्यक्रमाला आज सुरुवात केलेली आहे। नक्कीच अनेकांनी आज वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त केल्या आणि ह्या शुभेच्छा माझ्या दृष्टीने नक्कीच प्रेरणादायी राहतील, नक्कीच मार्गदर्शनपर राहतील आणि यामधनं मला चांगलं काम करण्याची, समाजसेवा करण्याची नक्कीच भविष्यामध्ये प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही। मी ज्या सर्वच नागरिकांचं ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे बाकी सर्वांचंच मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।